गाडी श्री प्रशांत शेठ संभाजी गाडे, उद्योजक श्री अतुल शेठ रामदास गाडे यांच्या मालकीचा संघ देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन आपण पाहिलं तर गोलंदाज इथे मैदानात सज्ज होता टी फॉर डेंजरस दत्ता गाडे. स्वर्गीय संदीपभाऊ गाडे स्पोर्ट फाउंडेशन यलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर हरण ग्रुप बैलगाडा संघटना स्पोर्ट फाउंडेशन यलवाडी या दोन संघांना देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. स्वर्गीय संदीपभाऊ गाडे स्पोर्ट फाउंडेशन यलवाडी संघ बॅटिंग करतो. बॅटिंगसाठी मंगेश आणि नाना सलामीला आघाडीला. पहिला चेंडू होता हवेत उडवलाय. मंगेश गाडेच्या बॅटमधून चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. यलवाडी प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहिलं तर आयपीएलचा क्रिकेटचा तरार आपण पाहतोय. प्रचंड मोठा आक्रमण केलं जातं, प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात ते चढवलं जातंय. एक सुंदर चौकार देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येते. दत्ता गाडे, मंगेश गाडे जुने जाणते खेळाडू आहेत. या गावातील गेली कित्येक वर्षे या खेळाडूंनी क्रिकेट खेळलेलं आहे. ओव्हरपी चेंडू होता, कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय, वापसी देखील होताना पाहायला मिळते. मंगेश गाडेकडे आपण पाहिलं तर सरावाचं सातत्य थोडंसं कमी आहे, कारण का क्रिकेट खेळापासून थोडासा बैलगाडा या खेळाकडे देखील तो वळालेला आहे. परंतु दत्ता गाडे यांच्याकडे गोलंदाजीमध्ये प्रचंड बदल आलीत आहे, कारण का प्रचंड अनुभव आहे आणि अचूकता देखील खूप चांगल्या प्रकारे आहे. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर तिथे मैदान ते खेळलाय. चेंडू मात्र येईल सीमारेषा पार. चौकार. मंगेश गाडे यांच्या प्रत्येक षटकाला पप्पूदादा पवार यांच्या वतीने 100 रुपयांचे पारितोषिक आहेत. मंगेश गाडे बॅटिंग करतात, 2 चौकार आलेत अशी देखील माहिती पोहोचते. शंभू बैलाचे ते मालक आहेत. यावेळेचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, विकेट येईल आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. एक कडी बाद, 8 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पहिल्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळले. दत्ता गाडे यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मंगेश गाडेच्या बॅटमधून देखील आपण मैदानात पाहिलेला आहे. 2 चौकार आल्यानंतर एक विकेट आपण पाहिलं तर मैदानात येते. एक कडी बाद, 8 धावा. 6 षटकांचा सामना आहे. 6 ओव्हरची मॅच देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चला विनंती आहे मैदानाच्या आतमधून जे मान्यवर येत आहेत त्यांना विनंती आहे थोडं घाई करा. उद्योजक सन्मान्य शंकरभाऊ बोत्रे आणि प्रकाशभाऊ बोत्रे या दोन्ही मान्यवरांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेचा चेंडू होता, विकेट किपरच्या जवळ आपण पाहिलं तर चेंडू अडवला गेलाय. कोणत्याच प्रकारची धाव आपण पाहिलं तर तिथे मात्र घेतली जात नाही. एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानात आलाय. सुंदर कमबॅक, वेल कमबॅक, गुड कमबॅक. पहिलं षटक आपण पाहिलं तर करतात टी फॉर डेंजर दत्ता गाडे. दत्ता गाडे आपण पाहिलं तर एक जुने जाणते क्रिकेटर आहेत. गेली कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. अगदी मला वाटतं आता वयवर्ष 40च्या पलीकडे नक्कीच ते आपल्याला पाहायला मिळतील. आणि गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर प्रचंड धारदार इथे मात्र करताना पाहायला मिळतात. दत्ता गाडे यलवाडी गावासाठी बरंचसं क्रिकेट खेळले. इंडस्ट्रियल कंपनीच्या माध्यमातून देखील चांगलं क्रिकेट खेळतात. यावेळेचा चेंडू होता, उसळी घेताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येईल, षटक क्रमांक संपला जाईल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद, 8 धावा.
सागर नॉन स्ट्राईक एंड होती, स्ट्राईक एंड होती आपण पाहिलं तर नाना गाडी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. पहिल्या क्रमांकाचे षटक संपले. दत्ता गाडी आपण पाहिलं तर इथे गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलेलं आहे. आणि षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाजाचं नाव विजय शेवाळे, तो मात्र षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये करेल. विजय शेवाळेला देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. हरण ग्रुप बैलगाडा संघटना येलवाडी या टीम कडनं तो मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बिन टप्प्याचा बिमार नो बॉल पंच मैदान ते कळवत आहेत. त्यावरती एक अतिरिक्त धाव येईल. नो बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफल कोते आपण पाहिलं तर इथे मात्र बनवले जात आहेत 9 धावा. त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. षटक क्रमांक 2 इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रगतीपथावरती गोलंदाज विजय शेवाळे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी षटक क्रमांक 2 मैदान ते करते. येलवाडी प्रीमियर लीग आपण पाहतोय. YPL 2024 येलवाडी प्रीमियर लीगचा कोण असेल विजेता आणि कोण असेल उपविजेता ते देखील आपण इथे मैदान ते पाहणार आहोत. अखूट टप्प्याचा चेंडू होता. फटका मात्र केलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि चेंडू आपण पाहिलं तर तिथे मात्र अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर आहे. तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर मैदान येतात 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होते आपण पाहिलं तर बनायला जातात. दुहेरी अंक धावफलक प्रवेश करतोय. 11 रन 11 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. मंगेश गाडी आपण पाहिलं तर बाद झालाय. नाना आणि सागर ही जोडी बॅटिंग करताना पाहायला मिळते. नाना ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू होता बॅकफूट होते जात पॉइंटला ढकललाय. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होते आपण पाहिलं तर बनायला जात आहे 12 रन 12 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. 12 रन 12 धावा. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर मैदान तिथे एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर तिथे मात्र मैदान त्याला कमबॅक केले, पुनरागमन केले आणि वापसी देखील आपण पाहिलं तर मैदान ते केलं ते विजय शेवाळे. षटक क्रमांक 2 मैदान ते करतोय. संघासाठी वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक तो मैदान ते करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले P2 मध्ये आपण पाहू शकाल. विजय शेवाळेची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील आपण पाहिलं तर ऑन साइड मिड विकेट मध्ये अडवला गेलाय, फील्ड केलाय. तोपर्यंत एक सिंगल येईल. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे. धावफलक होते आणि स्कोर कार्ड ते बनवले गेलात. एक गडी बाद 13 धावा. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळेचा चेंडू होता प्रचंड मोठा तडाखा, धूम धडाका. नाना गाडी सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रचंड मोठी आक्रमकता देखील आपण पाहिलं तर बॅटर नाना गाडे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती देखील दुसऱ्या षटकातील मात्र प्रचंड मोठं आक्रमण केलं जाते. शेवटचा एक चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती बाकी आहे. धावफलक होता आणि स्कोर कार्ड ती 19 धावा. षटक क्रमांक 2 करेल गोलंदाज विजय शेवाळे. विजय टू नाना. यावेळेचा चेंडू होता फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात आणि तिथे आपण पाहिलं तर झेल मैदान ते सुटेल. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 20 धावा.
दुसऱ्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते संपलं गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल आणि स्कोर कार्ड ते धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं गेलात. एक कडी बाद 20 धावा धावपल आहेत. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपण इथे मैदान ती पाहते सज्ज होताना दत्ता गाडे. षटक क्रमांक 3 करतील दत्ता. प्रचंड अनुभवी गोलंदाज. एक्सपिरियन्स हा खूप महत्वाचा असतो. अनुभव आयुष्यातील सर्वात मोठा गुरु असतो आणि तो प्रचंड अनुभव या गोलंदाजाकडे आपण पाहिलं तर इथे मात्र ठासून भरलेला आहे. गोलंदाजीच्या मार्गावर आपण पाहू शकाल दत्ता गाडे विकेट टेकर गोलंदाज आहेत. पहिल्या षटकात विकेट मिळाली, याही षटकात विकेटच्या शोधात असतील. पहिला चेंडू होता नाना गाडीसाठी टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. विकेट किपरकडे चेंडू आपण पाहिलं तर तिथे मात्र गेलाय. एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर तिथे मात्र मैदान ते येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. स्वर्गीय संदीप भाऊ गाडे स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध हरण्या ग्रुप बैलगाडा संघटना स्पोर्ट क्लब या 2 संघादरम्यान ही मॅच. फुल टॉस आणि त्याच्यावरती रिव्हर्स स्विचिटचा जबरदस्त टोला. नाना गाडे यांच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमारेषा पार, खणखणीत चौकार. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय, आणखीन एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते येतोय. बॅटिंग करताना आपण पाहिलं तर नाना गाडे मैदानाच्या आतमध्ये एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून खेळलेला आहे. तर सागरला देखील आपण पाहिलं तर एक शांत आणि संयमी बॅटिंग करताना तो मैदान ती पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल आलेत, एक चौकार आलाय, 3 चेंडू ती 4 धावा खर्च केल्यात. दत्ता गाडे टू नाना गाडे. ओरपी चेंडू टाकलाय, बॅक टू बॉलर अडवलं जाईल. फॉलो थ्रू मध्ये एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर मैदान ती सुरू आहे आणि धावपल कोती स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं गेल्यात. 25 रन 25 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. दत्ता गाडे टू सागर. सागरकडे देखील प्रचंड मोठी क्षमता आहे, प्रचंड मोठे टॅलेंट आहे. आज मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. येलवाडी प्रीमियर लीग मध्ये आपल्या खेळाची छाप त्याला सोडावी लागेल. इथे चेंडू मात्र खेळला मिड विकेटला हळूहळूपणे शांत आणि संत गतीनं एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणत्या प्रकारे मैदान ती पाहायला मिळत नाही. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे प्रगतीपथावरती. तिसऱ्या क्रमांकाचं दत्ता गाडे. शेवटचा एक चेंडू तो मात्र इथे मैदान ती टाकला जाईल. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. दत्ता गाडे टू नाना गाडे. गोलंदाज टू फलंदाज या दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहिलं तर प्रचंड मोठा संघर्ष, प्रचंड मोठा बॅटल रंगणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मैदानच्या आतमध्ये येतोय. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येईल. षटक क्रमांक मैदान ती संपलं जाईल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल कोताने स्कोर कार्ड ती एक गडी बाद 27 धावा. ऋषी गाडे
त्यानं विकेट मिळवली आणि तदनंतर वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता आणि तदनंतर आपण पाहिलं तर तिथे वडील आणि मुलगा यांची ती दृश्य त्या व्हिडिओ क्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगल्या प्रकारचे ते क्षण होते. अनेकांनी स्टेटस वरती ठेवले, अनेकांनी सोशल मीडियावरती पाहिले, इंस्टाग्राम वरती ती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, युट्यूब वरती ती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. म्हणजे असे काही क्षण असतात, असे काही क्षणचित्र असतात जी कॅमेऱ्यामध्ये कैद केले जातात. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हची टीम देखील खूप चांगल्या प्रकारे इथे काम करताना पाहायला मिळते. HD क्वालिटीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा ऑनलाईन प्रक्षेपण करते. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू देखील आपण पाहिलं तर जाईल सीमारेषा पार, कणकणीत चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 40 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 5व्या क्रमांकाचं षटक करतोय गोलंदाज निखिल बोथेरला आपण पाहतो. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आणि नियोजनामध्ये निखिलचा देखील प्रचंड मोठा हातखंडा राहिलेला आहे. येलवाडी प्रीमियर लीग आपण पाहतोय. YPL 2024 ओव्हर पिच चेंडू होता, फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, ऋषी गाडे झेल टिपला आणि विकेट येईल. परतावा लागेल नाना गाडेंना, फलंदाज बाद. गेला परवा आणि तेरवा 30 आणि 31 तारखेला पुन्हा एकदा परंडवाल स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावरती एक क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला येते. यावेळीचा चेंडू डीप मिड विकेट, सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. अमोल दादा झेंडे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीने त्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहणार आहे. देऊ पंचक्रोशीच्या माध्यमातून ती क्रिकेटची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंडॉल स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावरती जगद्गुरू संत तुकाराम महाराज चषक 2024 भव्य टेनिस बॉल फुलपिचची क्रिकेटची स्पर्धा 30 जानेवारी 31 जानेवारी या कालावधीमध्ये ती क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेटची आख्यायिका कृष्णा सातपुते याचा आयकॉन देखील आपल्याला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रचंड मोठे नामवंत क्रिकेटपटू त्या स्पर्धेमध्ये आपल्याला देखील खेळताना पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक संपेल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड होती धावफलक होती 47 रन 47 धावा. संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विदाटे यांच्या मालकीच्या संघामध्ये हनुमान क्रीडा संघ माळीनगर मध्ये द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते ते देखील आपल्याला देऊ आणि पंचक्रोशीत सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी देखील आपण 30-31 जानेवारीला कृष्णा सातपुतेंना आपण पाहणार आहोत. दत्ता पवार पाहायला मिळतील, निलेश ढगे पाहायला मिळेल, अमर गोरे, सोन्या गोरे, अनिकेत रोडे, अनंत चौहान, शेरू लोहार यांसारखे प्रचंड तगडे ताकदवान बलाढ्य आयकॉन खेळाडू देखील आपल्याला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. विशेषतः विशाल निघोटला देखील आपण त्या स्पर्धेच्या माध्यमातून आयकॉनच्या भूमिकेत पाहू शकाल. प्रचंड मोठे नामांकित आयकॉन खेळाडू देखील जगद्गुरू संत तुकाराम महाराज चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ऋषीच्या प्रत्येक विकेटला दिनेश गाडे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटची किंमत 500 रुपये आणि तो किती विकेट घेईल
ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलक होती. शेवटचा अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहिलं तर गोलंदाज ऋषी गाडे तो मात्र इथे सज्ज होतोय. शेवटचे षटक स्लॉगोर टेतोर. पहिला चेंडू होता प्रचंड वेगाने टाकलाय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला गेलाय तोपर्यंत एक सिंगल येईल लेगबायच्या रूपानं. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होते आपण पाहिलं तर एक धाव देखील आपण पाहिलं तर पुढे जाते. स्कोर कार्ड त्याकडे बदलत आहेत. 48 धावा धावफलक होते आहेत. येलवाडी चषकाचे मेगा फायनल देखील आपण यानंतर पाहणार आहोत. यावेळेचा चेंडू होता फटका हवेत केलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडू अडवला जाईल डीप मिड विकेट काऊ कॉर्नरला. तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर मैदानात येतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. 50 धावा. स्वर्गीय संदीप भाऊ गाडे स्पोर्ट फाउंडेशन येलवाडी संघ धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती बनवते. 50 धावा त्या मात्र धावफलक होत्या. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही. प्रयत्न करावे लागणार आहेत दोन्ही संघांना विजेतेपदासाठी. यावेळेचा चेंडू होता फटका मात्र आलाय टीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेक सुरेख आहे. बॅकअप तिथे मैदान ते चांगला आहे. दत्ता गाडे ऋषिकेश गाडे सरावाचं सातत्य या खेळाडूंकडे. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतात. ऋषिकेश गाडेने देखील चांगलं क्रिकेट खेळले. दत्त गाडे यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो क्रिकेटच्या मैदानी. म्हणजे तुम्ही दोन्ही सेमी फायनलच्या पहिल्या 2 मॅच जर पाहिल्या असेल, एका बाजूला सचिन बर्गे आणि टीम होती. प्रचंड मोठा एक्सपिरियन्स होता. प्रचंड मोठा अनुभव होता. नौक्या खेळाडूंना त्यांनी पराभूत केलं. मेगा फायनलला एंटर झाले. यावेळेचा चेंडू होता फटका मात्र केलाय टीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू मात्र अडवला जातोय की नाही ते मात्र पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. गमती चमती या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात आणि ज्यावेळेस गाव चॅम्पियन असताना त्यावेळेस तर अशा प्रकारचा थरार मैदान ती पाहायला मिळतो. त्रेपन्न धावा धावफलक होतात. 53 रन ऑन स्कोर कार्ड. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये यंगस्टर दत्तनगर देवरोड संघाला नॉटी बॉय चिंचोलीनं पराभूत केलं. तिथं पण एक्सपिरियन्स महत्वाचा होता. सचिन पानसरे, अमोल जाधव या खेळाडूंनी गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळले. अनुभवाच्या जोरावरती त्याही खेळाडूंनी मात्र तो संघाला सामना जिंकून दिला. मेगा फायनल एंटर झाले. यावेळेचा चेंडू होता बॅटचं टॉपेज घेतलंय ऋषी गाडे. डाऊन दी बॉल कॉट इन बोल्ड विकेट येईल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहिलं तर प्रशांत भाऊ गाडे आपल्याला बॅटिंगसाठी मैदानात पाहायला मिळतात. विकेट आपण पाहिलं तर गणेश इथे मैदानात आपल्याला बाद होताना पाहायला मिळतात. सागर अजूनही मैदानात बॅटिंग करतोय. 53 धावा धावफलक होत आहेत. शेवटचे षटक मैदानात सुरू आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतोय. अंतिम सामना आपण पाहतोय. येलवाडी प्रीमियर लीगचा कोण असणार विजेता कोण ठरणार उपविजेता ते ठरवणारी मॅच देखील आपण इथे मैदानात पाहतोय. येलवाडी प्रीमियर लीग देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात संपन्न होते. ऋषी गाडेंच्या विकेटसाठी 500 रुपये जमा झालेले आहेत. दिनेश गाडे यांच्या वतीनं षटक क्रमांक शेवटचं ऋषी पुन्हा एकदा. ओव्हरपी चेंडू होता भन्नाट वेगाने टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येईल. फलंदाज बाद. मेगा फायनलचे दोन्ही संघ प्लीज कॉपरेट करा. आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर संपर्क करा. 4 वाजलेले आहेत. यानंतर आपण येलवाडी चषकाची ग्रँड फिनाले आपण या ठिकाणी खेळवणार आहे. तर दोन्ही संघांना विनंती आपण संपर्क करा. नॉटी बॉय चिंचोली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे.
चाकण संघ आणि चिंचोली संघाला विनंती, आपण सगळे खेळाडू संपर्क करा. हा सामना संपल्यानंतर कोणत्या प्रकारचा वेळ इथे घेतला जाणार नाही, कारण का इथे लाईटची व्यवस्था नसल्यामुळे बक्षीस वितरण समारंभ हा प्रकार स्वतःमध्ये आपल्याला न नेता तो मात्र इथे सूर्यप्रकाशामध्येच करायचा आहे. त्यामुळे विनंती आहे की सूर्यास्त होण्याच्या अगोदर बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहे. त्यामुळे येलवाडी प्रीमियर लीगची मेगा फायनल लगेच संपली की येलवाडी चषक 2024 ची मेगा फायनल ग्रँड फिनाले तो मात्र इथे लगेच सुरू होणार आहे. चिंचोलीचे सगळे खेळाडू मुख्य व्यासपीठाच्या इथे डाव्याने उजव्या बाजूला संपर्क करा. चाकण संघ आपण देखील संपर्क करा. सगळे खेळाडू, दोन्ही टीमचे कॅप्टन विजय बालगरे, कॅप्टन मोहित लोखंडे या दोन्ही संघनायकांना विनंती आहे, आपल्या सगळ्या खेळाडूंना घेऊन आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्याने उजव्या बाजूला इथे उपस्थित व्हा. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला. प्रथमतः बॅटिंग करत असताना 53 धावा बनवल्या गेल्यात. विजयासाठी देखील आपण पाहिलं तर 54 धावांचं आव्हान इथे मात्र सेट केलेलं आहे. हरण्या ग्रुप बैलगाडा संघटना स्पोर्ट फाउंडेशन येलवाडी या संघाला मात्र या धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू 54 धावा. येलवाडी प्रीमियर लीग आपण पाहतोय. क्रिकेट एन्जॉय करतात येलवाडी गावातील सगळे तरुण खेळाडू, सगळे जुने जाणते क्रिकेटर, या सगळ्या खेळाडूंना एकत्रित आणणारी ही क्रिकेटची स्पर्धा इथे आपण पाहतोय. मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, एकट्या दुकट्याने नव्हे खेळला जाणारा खेळ, एकट्या दुकट्याने नव्हे खेळला जाणारा खेळ, म्हणून जमवलाय तुम्हा साऱ्यांचा मेळ, त्याचं नाव आहे क्रिकेटचा खेळ. बॅट आणि बॉल मध्ये प्रचंड द्वंद्व युद्ध आहे, परंतु कोण जिंकेल, कोण मात्र विजेता ठरेल, कोण मात्र उपविजेता बनेल ते देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. चला, बॅटिंग करणारी टीम आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. 36 चेंडू 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावा पूर्ण केल्या जातील की रोखल्या जातील, कोण होणार विजेता, कोण ठरणार उपविजेता, या मॅचचा दुसरा डाव ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊयात आणि ऐकूयात एक सुमधुर गोड आवाज किरण येवले सरांचा. नमस्कार. रामकृष्ण हरी. असाध्य ते साध्य करिता तुका म्हणे साहस कारण अभ्यासा. सांप्रदायिक वारसा जोपासणारे संत तुकाराम महाराज, संत मालोजी गाडे, आणि पूर्णपणे पाहायला गेलं तर या गावाला सांप्रदायिक वारसा तर लाभलायच आणि क्रिकेटचा वारसा देखील आहे. मॅच रंगली गेली. YPL 2024 लगा के आग दौलत में हमने है शौक पाले, कोई पूछे तो बता देना हमें एलवाड़ी वाले, हमें एलवाड़ी चषक वाले. पहिला बॉल संतोष जाधव. पहिला बॉल विजय यांच्या बॅटमधून झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. विजय स्ट्राइक ऑन आहे. 9 सेकंडला निखिल आहे. युवा खेळाडू आहेत, युवा स्पोर्टचे युवा खेळाडू आहेत, येलवाडी गावचे आहेत. आज येलवाडी गावाकरता खेळत आहेत. आज निखिल बोत्रे हरण्या ग्रुप साठी खेळत आहेत. काय होणार मैदानाच्या आतमध्ये? विजय दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहे. निखिल बोत्रे, गोलंदाज संतोष. यावेळेचा बॉल आणखी एकदा हवेमध्ये खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल सुटला गेलाय. भोताळा त्या ठिकाणी फाटला गेलाय. 2-2 झेल सुटले गेलेत. कॅच ऑन द मॅच, पकडा कॅच आणि जिंका मॅच. निखिल बोत्रे पूर्णपणे चाणक्य होत आहेत. अगदी मॅच मध्ये रोमांच भरत आहेत. हरण्या ग्रुप इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. अर्थातच विक्रम शेठ, दिलीप बोत्रे पाटील. वन रन शॉट आहे का? ओके.
धावबलकावरती धाव्यांची वाढ होत असताना पाहायला मिळालेली 3 धावा संतोष जाधव इथे गोलंदाजी करावी लागणार आहे. हो यावेळेसचा बॉल मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळाला आहे. डीजे मास्टर थोडासा बेस कमी करा. मिड आणि हाईज वाढवा. हॅलो या ठिकाणी एक प्राइज येत आहे. हो यावेळेसचा बॉल मैदानी शॉट मध्ये हवेमध्ये उडवला आहे. तिथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता काय चेंडू फरा सीमा पार. हा आला A1 क्वालिटीचा पतंजली बाबा चौकार. 4 धावा. हॅलो यावेळेसचा बॉल आणखीन एक फटका. तिथे काय होत कॅच नाईस कट. फलंदाज विजय शेवाळे मैदानी शॉट मध्ये बाद. आली आहे विकेट विकेट विकेट. येलवाडी गावाच्या प्रीमियर लीग मध्ये मात आहे तुम्ही. डीजे अभि थोडा बैस. आपण पाहतोय मैदानी शॉट मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे क्रिकेटचा महारण संग्राम रचला जातोय मैदानी शॉट मध्ये. येलवाडी चषकाचा थरार. अरे आले किती आणि गेले किती. उडून गेला भरारा. संपूनही संपणार नाही येलवाडी गावचा दरारा. आज येलवाडी गावची तुम्हाला पाहायला मिळते. येलवाडी गावची असणारी मॅच अंतिम महासोळ्याची मॅच मैदानी शॉट मध्ये चालू झाली आहे. अंतिम ग्रँड फिनाल आहे YPL 2024 चा महाथरार. नवीन बॅटर्स द येलवाडी द लेजंड ऑफ येलवाडी दत्ता गाडे मैदानी शॉट मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस मैदानी शॉट मध्ये चेंडू पाहायला मिळाला. जरूर चांगला चेंडू आहे. षटक क्रमांक मैदानी शॉट मध्ये संपलं गेलंय. षटकाची समाप्ती झाली आणि बलकावरती धावा बनवल्या गेल्यात. 8 तुमामांची गाठ घालणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. गाठ पडली 2 संघाच्या विरोधामध्ये. स्वर्गवासी संदीप भाऊ गाडे स्पोर्ट फाउंडेशन येलवाडी 11 यांच्या विरोधामध्ये हरण्या ग्रुप येलवाडी 11 अर्थातच संघाचे संघ बालक विक्रम शेठ दिलीप बोत्रे पाटील. या ठिकाणी एक प्राइज येत आहे. बंटी अण्णा बोत्रे यांच्या वतीने ते प्राइज आहे. लागोपाठचे 3 चौकार लागोपाठचे 3 षटकार 1000 रुपये. शांतता बसली. नॉटी बॉयज चिंचोली आणि त्यांच्या विरोधामध्ये चाकणचा संघ आहे. दोन्ही संघांना विनंती केली जाते थोडस घाई करा. आपण लगेच व्यासपीठाच्या शेजारी आपल्याला विनंती आहे लगेच या. अन्यथा आयोजक कमिटी तुम्हाला जेवढी षटकं सांगेल तेवढ्या षटकांमध्ये खेळावं लागेल. प्लीज विनंती आहे. यावेळेसचा बॉल सन्मानित खेळून काढला गेलाय. तिथे मात्र आधी गाडे तळ्यात होते. पूर्ण टीम घेऊन या. मयूर बालगरे दिनेश दादा बोडके त्यानंतर बाहेर गेले तर अमोल जाधव त्यानंतर इकडे पाहूया विशाल निकम मोहित कल्याण रेखे. लवकर या आपल्याकडे वेळ कमी आहे. यावेळेसचा बॉल मैदानी शॉट मध्ये इथे मात्र सन्मानित खेळून काढला गेलाय. एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एका सिंगलच्या साइड धावबलकावरती आदेश गाडे यांच्या वतीनं प्राइज येत आहे. लागोपाठचे 2 षटकार निखिल बोत्रे तुमच्यासाठी 500 रुपये प्राइज लागवलं जात आहे. कारण का मी येलवाडी गावचा आहे आणि मैदानी शॉट मध्ये निखिल देखील युवा स्पोर्ट्सचा खेळाडू आहे. प्रयत्नांची बरी कष्ट दोघांना द्यावी लागणार आहे. धावबलकावरती धावा पाहायला मिळत आहे. सागर यांच्या गोलंदाजीवरती 10 धावा डबल डिजिट 10 रन्स. इकडून देखील किस्सा गरम झालाय. प्राइज देखील येत आहे. यावेळेसचा बॉल मैदानी शॉट मध्ये पाहायला मिळाला आहे. मैदानी शॉट मध्ये गॅप मध्ये खेळ आहे. तिथे मात्र एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय परंतु नकार आहे. दिनेश दादा गाडे यांच्या वतीने एक प्राइज येत आहे. मोठा प्राइज आहे. दत्ता गाडे यांनी किती षटकार ठोकले. प्रत्येकी षटकार 500 रुपये.
योगेश पिंजन यांच्या वतीने देखील एक प्राइज येत आहे. निखिल बोत्रे यांनी लागोपाठचे 3 षटकार ठोकले. 1000. हो यावेळेसचा बॉल इथे मात्र गॅप मध्ये चित्ता चित्ता रहेगा दूर. चेंडू सीमा पार. चौकार. तुमची यशस्वी होण्याची इच्छा, अपयशी होण्याची इच्छा भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. एखादी हार पत्करायची असेल ना तर विजयाची इच्छा खूप मोठी ताकद असायला पाहिजे. चौकार आलाय. यावेळेस आणखीन एक बॉल मैदानी शॉटमध्ये पाहायला मिळतोय. तिथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एका सिंगलच्या सहाय्याने डबल कवरती वाढ होती. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जगाला बुडवू शकतं. समुद्रातील सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही. पण त्या जहाजाने जर ते पाणी आत येऊ दिलं ते जहाज बुडल्याशिवाय देखील राहू शकत नाही. यावेळेचा बॉल सनमध्ये त्या खेळून काढला गेलाय. तिथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे मित्रांनो मी देखील सांगतोय तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही. जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही तोपर्यंत. धावबल कवरती धावा आहेत त्या 17 पे खतरा. गोलंदाज या फलंदाज. षटक क्रमांक 2 संपलं गेलंय. समीकरणाकडे घेऊन जाईल. 21 राहिले गेले. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 24 चेंडू विजयासाठी बनवायच्यात. टार्गेट बनवायचंय. सेट केलंय. अगदी ठेवलंय. थोडंच बाकी आहे आणि ते देखील चेस केलं जाणार का ह्याला देखील महत्व आहे. या ठिकाणी एक प्राइज येते. दत्ता गाडे यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी श्रीकांत भाऊ जगदाळे यांच्या वतीनं 500 रुपयांचा प्राइज आहे. सिवोडी मध्ये एक सातत्याने एकत्रित खेळत असताना पाहायला मिळत आहेत या मित्रांची जोडी आणि या मैत्रीबद्दल देखील एक वाक्य आहे. सुंदर वाक्य आहे. मी ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साहिल काडे. यावेळेचा चांगला चेंडू मैदानी शॉटमध्ये पाहायला मिळाला आहे. सिंगल येताना पाहायला मिळते. एका सिंगलच्या साहाय्याने धावबल कवरती वाढ होत असताना पाहायला मिळते. धावबल कवरती धावा जाऊन पोहोचतात तब्बल 18 धावा. मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात, नेहमी करता असणारी तुझी साथ, सोबत राहा तू फक्त, बस इतकंच एक मागणं आहे, तू असल्यावरती अवघड जीवन सारं गाणं आहे. फटका बसला गेलाय. झेल तिथे देखील झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय. आपण विजय शेवाळेवरती नक्कीच टिलू दादा त्या दिवशी एक म्हण वापरली होती. तुम्हाला देखील माहित आहे. धावबलकावरती पाहतोय आपण 19 धावा आहेत. मेगा फायनल चालू आहे. त्या दिवशीचा दिवस वेगळा होता, आज वेगळा आहे. हो गती परिवर्तक टाकलेला चेंडू. तिथे देखील मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एक सिंगल से काम नहीं चलेगा. मैच जीतने के लिए 22 से आल्यात दोन्ही टीम्स आल्यात. सचिन बर्गे सरांना देखील आज आम्ही पाहतोय. अमर गोरे सर देखील आहेत. हो यावेळेचा बॉल तिथे देखील डिपेक्सच्या कव्हर मध्ये खेळलाय. एक सिंगल मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा झाल्यात पूर्ण. या 2 धावेच्या साहाय्याने धावबलक पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती धावा जाऊन पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. तब्बल आणि तब्बल ना तेरी ना मेरी. धावबलक डबल दुरी. 22 धावा धावबलकावरती बनवल्या गेल्यात. अजूनही पाहिलं गेलं तर तब्बल धावा बनवायच्यात. 32 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. धावबलकावरती 22. षटकार चौकार ठोकावे लागणार आहे. काहीच हाती लागत नाही ना मित्रांनो, तेव्हा मात्र एकच गोष्ट हाती लागते, ती म्हणजे अनुभव असते. आज अनुभव येणार. हो स्विचिटचा प्रयत्न राहिला होता, पंचाकडे अपील केली जाते. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. तिथे मात्र मैदानी शॉटमध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय आणि डॉट बॉल येताना धावबलकावरती धावा आहेत त्या स्थिर 22. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज.
यावेळेचा सुंदर फटका मैदानी शॉटमध्ये पॉईंटच्या दिशेमध्ये खेळला गेलाय. कव्हर दिशेमध्ये चेंडू जातोय. आधी गाडी तिथे चेंडूला कलेक्ट करताय, चेंडूची फेक करताय. त्यावरती एक सिंगल येताना पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि बघता बघता आन बान शान. आपण पाहतोय मैदानी शॉटमध्ये इथे मात्र षटक संपलं गेलंय. षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडूमध्ये 25 धावा आल्यात. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धाव्यांची गरज. दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात हे नक्कीच मनामध्ये घ्या. घाई करा चला टीम. यानंतर आपल्याला उद्योजक तुषारदादा बोत्रे यांच्या वतीने एक प्राइज येत आहे गोलंदाजीसाठी. हाईट कम फाईट ज्यादा, छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान पण कीर्तिमान. कित्येकदा मोठमोठ्या संघामध्ये आपल्या नावाची ख्याती कायम उमटवलेली आहे असा गोलंदाज मंगा से कोई नहीं लेता पंगा, उसका नाम है मंगा. क्या कर पाएगा मैदान के अंदर दंगा. मैदानाच्या आतमध्ये मंगेश गाडे गोलंदाजी मार्कवरती षटक घेऊन येत आहेत. पाहायला मिळणार का या मैदानावरती रेकॉर्ड रचलं जाणार का गोलंदाजीचा, काही इतिहास रचणार का निखिल बोत्रे हरण्या ग्रुप एलवाडी. शंभू बैलाचे ओनर देखील आहेत. पहिला बॉल लाजवाब. मंगेश गाडे चमकलेत पहिल्याच बॉल वरती. एलवाडीचा सितारा पहिला बॉल डॉट. निखिल बोत्रे कमबॅक करावा लागणार आहे, धावा बनवावा लागणार आहे, षटकार चौकार ठोकावा लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये काय तुषारदादा बोत्रे यांच्या वतीने प्राइज येत. आता इथून पुढे जर चेंडू डॉट टाकले ना तर प्रत्येक डॉट चेंडूसाठी 500 रुपये आहेत. हो आणखीन एक. चला आता प्राइज जमा करा. प्राइज जमा करा नाही तर प्राइज पुढे पुकारलं जाणार नाही. या ठिकाणी अमित लोट यांच्या वतीने एक प्राइज येत आहे. मंगेश गाडे यांनी जर विकेट टेक पूर्ण केली तर 500 रुपयांचा प्राइज आहे. बंटी दादा बोत्रे यांच्या वतीने सुद्धा प्राइज लागू आहे. लागो 5 3 चौकार 3 षटकार 1000. यावेळेचा बॉल मैदानी शॉटमध्ये ते मात्र पाहायला मिळाला आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एका सिंगलच्या साइड धावबलक पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती धावा जाऊन पोहोचताय तब्बल 26 धावा. 28 धाव्यांची गरज आहे. अगदी शेवटच्या मोमेंटम पर्यंत हा सामना जाणार. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाणार. तुम्हाला पाहायला मिळणार मैदानी शॉट मध्ये येलवाडी चषकाची यानंतर होणारी मेगा फायनल. परंतु येलवाडी गावची YPL 2024 ची अंतिम मेगा फायनल 16 तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येकाला आता या दिवसाची 365 दिवसानंतर वाट पाहावी लागणार. बंटी दादा बोत्रे यांच्या वतीने प्राइज लागू झालंय. 3 षटकार 3 चौकार 1000. कोण करणार इथे प्राइजचा मानकरी, परंतु इथे उपविजेता आणि विजेता महत्वाचा आहे.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मंगेश गाडे यलवाडी गावचा चित्ता मंगेश फुलटॉस बॉल दत्ता गाडे सेट ऑन फायर सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाइक अ वाव षटकार थँक्यू डीजे एक तर लगावलाय आणखीन 2 लगावायचे 1000 रुपयांचा प्राइस जमा होणार म्हणजे दत्ता गाडे यांच्यावरती प्राइस किती लागलाय 2500 रुपयांचा 2 षटकारांची किंमत आहे यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल येताना पाहायला मिळाला जरूर तिकडे आणखीन एक धावांचा आधीच कर्जबाजारी आणि उधारी मागताय शेजारी यानंतर चिंचोली गावचा गब्बर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार मयूर बालघरे मेगा फायनल मध्ये यावेळेचा खुल्या टप्प्याचा बॉल पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मंगा स्वतःवरती नाराज होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला धावबाची संधी इकडे पास आहे मैदानाच्या आतमध्ये इकडे भेगी करा तिकडे भेगी करा काय त्याचं तात्पर्य भेटतच नाहीये पाहायला गेलं तर धावपलकावरती 2 येत आहेत धावपलकावरती वाढ होत आहेत 35 धावा समीकरण बदलले गेले समीकरण पालटले गेले धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये तब्बल 35 धावा डाव आलाय अजूनही 19 धाव्यांची गरज आहे मंगेश गाडे समोर आहे दत्ता गाडे द लेजंड ऑफ एलवाडी यावेळेचा बॉल आणखीन एक बॉल खराब येताना पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये खराब कामगिरी यानंतर देखील तुम्हाला पाहायला मिळणार चाकण संघाचा भेदक गोलंदाज ऑलराऊंडर खेड तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वाधिक मोठा ऑलराऊंडर विशाल निकम आहे मोहित आहे षटक संपलं गेलंय धावबलकावरती घेऊन जाय शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धाव्यांची गरज आहे 12 बॉल्स 19 रन्स 12 चेंडू 12 चेंडू 18 आहेत 36 झाल्यात स्कोरर थोडस लक्ष द्या तेजस बोत्रे आणि निखिल बोत्रे यांच्या वतीने प्राइज आहे लागोपाठचे निलेश दादा बोत्रे यांच्या वतीने प्राइज आहे निखिल बोत्रे यांनी जर लागोपाठचे 3 षटकार लगावले तर प्राइज झालाय निखिल बोत्रे यांच्यावरती रोख रक्कम कॅश प्राइज 6000 रुपये पैशांचा पाऊस कारण माझा बंधू मैदानाच्या आतमध्ये आहे मला परवा नाहीये माझ्या पैशाची कारण भाऊ माझा पाठी राखा आज निखिल संघाच्या संघ मालकांसाठी भावाच्या बंधुत्वासाठी खेळतोय जीवपणाला लावणार का काय होणार यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र आणखीन एक बॉल डॉट येताना पाहायला मिळाला आहे 11 चेंडू 18 धावा तुम्ही थांबा मी आहे स्वतःवरती विश्वासपणाला लावावा लागणार आहे गोलंदाजी मार्कवरती यावेळेचा सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये केला गेला तिथे मात्र चेंडू धावून पोहोचलाय आरपार सीमापार पतंजली बाबा ब्रँडे चौकार डीजे गाणं लावा थँक्यू डीजे हरण्या ग्रुपचा एक दमदार चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे पाहायला मिळेल यानंतर मैदानाच्या आतमध्ये अजित पवार यांची गोलंदाजी मोठा मॅच आहे मोठा सामना आहे हो यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला इथे चांगल्या प्रकारचा चेंडू आणि तिथे मात्र निखिल
मोक्याच्या क्षणी विकेट सोडत असताना पाहायला मिळत आहेत, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील आणि सुंदररित्या क्रिकेट खेळत असताना संघ जोपासला, संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये, 10-9 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. सामना आला कुठे होता, कुठे आलाय, कुठे काय होणार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. येलवाडी प्रीमियर लीग 2024 ची अंतिम ग्रँड फिनाले मेगा फायनलचा सामना, महामुकाबला, मोठी लढत. एका बाजूला हरण्या ग्रुप येलवाडी यांच्या विरोधामध्ये गाठ पडली आहे. स्वर्गवासी संदीप भाऊ गाडे स्पोर्ट फाउंडेशन येलवाडी 11 येलवाडी. आज हरलं तरी कोण हरणार आहे? येलवाडीच हरणार आहे. जिंकलं तरी कोण जिंकणार आहे? येलवाडीच जिंकणार आहे. त्यामुळे कभी खुशी कभी गम आज गावालाच आहे. दत्ता गाडे स्ट्राईक ऑन पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 14 धावा, 9 बॉल्स 14 रन्स. प्रेक्षकांच्या वेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला गेला. गॅपमध्ये चेंडू आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल आली आहे, एका सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. एका सिंगलच्या साइड धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. शेवटचे 8 चेंडू 13 धावा, 3-13. कोण किसका बजाएगा 12. ऋषी गाडे मित्राचा बंधुत्व आणि भावाची बंधुत्व या ठिकाणी प्राइज येत आहे. लागोपाठचे 30 षटकार. बंटी दादा बोधरे यांच्या वतीने 1000 आणि दिनेश दादा गाडे प्रत्येकी षटकार 500 रुपये. यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला गेला. मंगेश गाडे तिथे येतात चेंडूवरती, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिथे काय तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? नकार आलाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत, 7 चेंडू आणि 11 धावा. जो संघ जिंकणार आहेत ना, बॅटिंग करणारी टीम असो किंवा क्षेत्ररक्षण करणारी टीम, नाना नोंद घ्या, ऋषी नोंद घ्या, तुम्ही स्टंप हे काढणार नाही. यानंतर आपली मेगा फायनल आहे येलवाडी चषकाची. यावेळेचा बॉल व्हाईट बॉल येताना बाहेर मिळाला मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चांगली गोलंदाजी करायची की काय? आधीच कर्जबाजारी, उदारी मागू किती शेजारी, शेजारचा देखील देणार नाही, त्याच्याच पदरात पाडून घेतोय. 1-1-1 धावा होत आहे धावफलकावरती. ऍड तब्बल 44 धावा. सामन्यामध्ये जाण, सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाली. ऋषी गाडेच्या बॅट मधून आलेला हरण्या ग्रुपचा खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी प्राइज येत आहे बंटी दादा बोत्रे आणि संघाचे संघ मालक विक्रम शेठ, दिलीपराव बोत्रे पाटील आणि हरण्या ग्रुपचे कट्टर समर्थक सुखदेव दादा मळूक यांच्या वतीने प्राइज आहे. सामना या ठिकाणी जिंकवून दिला गोलंदाजाने. जर सामना इथे मात्र आपण पाहतोय मित्रांनो, सुखदेव मुळूक यांच्या वतीने देखील प्राइज आहे. मॅच जो जिंकवून देईन त्याला 500 रुपये. संघ मालक बंटी दादा, विक्रम शेठ, तदनंतर पाहिले गेले तर बंटी अण्णा आणि दिनेश दादा. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य स्वर्गवासी संदीप भाऊ गाडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या स्पर्धेला YPL पर्व क्रमांक 1 मध्ये सुरुवात करून दिली आणि सुरुवातीच्या पर्वामध्ये आज पाहतोय संदीप दादांना त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज भेटली होती. फुल टॉस बॉल तिथे पाहायला मिळाला. इथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एका सिंगलच्या साइड एका धावेवरती. आपण होतो या स्पर्धेबद्दल
आणि संदीप भाऊंना तिथे मॅन ऑफ द सिरीज भेटली आणि त्या पर्वापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. तर या उलट हरण्या बैलाबद्दल बोलायचं झालं तर हरण्या हा विक्रम शेठ गाडे पाटलांचा भोत्रे पाटलांचा एक हुकुमाचा एक आहे आणि त्या बैलानं पूर्णपणे 6 जिल्ह्यांमध्ये या येलवाडी गावाचं नाव आणि या पूर्ण ग्रामवैभवशाली गावाचं नाव ख्याती त्याची पूर्णपणे पसरली आहे. म्हणून या गावाला आज संबोधलं जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये हरण्या ग्रुप येलवाडी पाहायला मिळतोय. बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅट आदळण्याचं काम झालं. इथे मात्र शेवटचे चेंडू राहिले. 4 चेंडू 3 धावा 4 गेंदे 3 रनोची जरूरत. 4 चेंडू 3 धावा महामुकाबला. यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक पाहायला मिळालाय. डॉट बॉल 3 चेंडू 3 धावा. साहिल गाडे आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार का याच मैदानावरती? ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना विशाल निकमने गतवर्षी याच मैदानावरती सांगोडीच्या विरोधामध्ये षटक हाताळलं होतं त्याचप्रमाणे साहिल ठरणार का? हो दांडी 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 गुल फलंदाज बाद. थँक्यू भरलेला किस्सा माणसाला दाखवतो. भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवतो परंतु रिकामा किस्सा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. बस चेंडू तुमच्याकडे ठेवा आणि लहान मुलं तुम्ही बाहेर व्हा. लहान मुलं तुम्ही बाहेर व्हा. विनंती आहे. टिलू दादांचा आता आनंद गगनामध्ये मावेड्या झालाय. साहिल यांनी जर सामना जिंकवून दिला गोलंदाजी करत असताना तर दिनेश दादा गाडे यांच्या वतीने प्राइज येते तब्बल 500 रुपयांचं. 2 चेंडू 3 धावा. दिनेश दादा सामना चेस की कंपल्सरी चेस? सामने कंपल्सरी चेस आहेत. सुपर या ठिकाणी नाहीये. नवीन बॅटर स्ट्राईक आउट पाहायला मिळत आहेत. अजय रोहन जाधव. ज्याप्रमाणे तुमच्या साऊंडचा आवाज कणकणीत आहे ना त्याचप्रमाणे इथे कणकणीत बॅटिंग सुद्धा करावी लागणार आहे. रोहन जाधव काय होणार? 2 चेंडू विजयासाठी धावा बनवायच्या. 3 धावा. सामना होता 6 चेंडू 4 धावा आणि ऋषीने खेळले तब्बल 2 चेंडू डॉट. तदनंतर विकेट आली. सामन्यामध्ये जान निर्माण झाली आहे. मित्रांनो सीओडी प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळणार आणि त्या सीओडी मध्ये खेळणारे खेळाडू आहेत अमोल जाधव सचिन पानसरे आणि त्यांचा विश्वास कोणावरती आहे? दत्ता गाडे यांच्यावरती आहे. म्हणजे मित्राची मैत्री काय असते ना ते तुम्हाला सांगेल मी. माझी मैत्री कधी तोडू नकोस. कधीच माझ्याशी रुसू नकोस. मला कधी विसरू नकोस. मी दूर असून आहे तुझ्या जवळ. फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस. बुम बुम अमोल जाधव आणि दत्ता गाडे यांची मैत्री तुम्ही पाहिली आहे. त्यावेळेस बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला गेला. इथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न उडाडाई. नकार मैदानाच्या आतमध्ये कळवला आहे. नकार आलाय. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. येलवाडीकरांना चिंचोली गावकरांना मी विनंती करेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सामन्यासाठी. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. अमोल जाधव तुमचा विश्वास पणाला लागलाय आता.
जिंकवून दिला तर 1000 रुपये. ओ आणखी एक. ये तो क्या हो गया, ये तो क्या हो गया. रुको जरा सबर करो. कैमरामैन नीलेश वाघमारे गेंदबाज पे फोकस करो. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये जान. दत्ता गाडे एका धावेचा करणार का बेपत्ता. नाव आहे दत्ता, गाव आहे येलवाडी. आणि इथे मात्र सामना जिंकला गेलाय, सामना जिंकला जातोय. थँक्यू डीजे, थँक्यू बास डीजे. चला या बाहेर या. नाना तुम्ही संपूर्ण टीम घेऊन मैदानाच्या मध्ये बाहेर या आता. आम्ही विनंती करतो मैदानाच्या मध्ये बाहेर आता आवाज सोडा, तुम्हाला विनंती आहे.